नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्ताचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज स्वामी तुम्हाला म्हणत आहे की मला माहीत आहे तू थकला आहेस, दमला आहेस. या संकटापासून दूर जावे आणि निवांत क्षणात आपले आयुष्य जगावे असा भ्रम तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे. मग बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे. तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला आज मिळून जाईल. स्वामी सांगतात की तुम्ही जितकं या जीवनामध्ये गुंतून जाल तितकं तुमचं जीवन गुंतागुंतीचे होणार आहे. तुम्ही जर जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्या, जग काय आहे, यातील लोक कसे आहेत आणि तुम्ही काय करत आहात, हे ज्या दिवशी तुम्ही ओळखाल त्या दिवशी स्वामी आणि तुमच्यामध्ये अंतर हे खूपच कमी राहणार आहे. परंतु तुम्हाला ते ओळखण्यासाठी अगोदर स्वतःचा परीक्षण करावे लागेल. कारण हे जग स्वार्थात गुंतलेले आहे. कोणालाही तुझ्या सुख आणि दुःखाचे काहीच देणं घेणं नाही. तुला वाटत आहे की हा सर्व परिवार, हा सर्व संसार तुझा आहे. तुझ्या असल्याने किंवा तुझ्या नसल्याने त्यांना खूप असा फरक पडेल. परंतु हा तुझा मोठा गैरसमज आहे. कारण ज्या दिवशी तू हे जग सोडशील तेव्हा फक्त 3 दिवस तुझ्यासाठी दुःख शोक साजरा केला जाईल. नंतर हीच लोक आहेत जे तुला विसरतील आणि तुझ्या नंतरही आनंदाने जीवन जगतील. तू विचार केला आहे का? तू दिवस रात्र इतरासाठी इतकं मेहनत करतो. जीवनाचे रान करून तू इतरासाठी झुरवत आहेस, जगत आहेस. स्वतःच्या आशा मारून देव आत्मा तुझं सुख या सर्व गोष्टी दूर ठेवून इतरांना सुखी ठेवण्यासाठी तू दिवस रात्र मेहनत करत आहेस. पण ज्यावेळी तुझ्यावरती खरी वेळ येणार आहे त्यावेळी खरे सत्य विचार, सत्य स्वीकार कर. यातील कोण तुझ्यासोबत आहे आणि कोण तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे. अरे हे जग मोहमायेत गुंतलेलं आहे. तूही त्यात गुरफटू नकोस. तूही त्यात तुझे जीवन व्यर्थ करू नकोस. या जीवनाचं सार समजून घे. एक जग स्वार्थावर चालतं. इथे कोणालाच तुझ्याशी काहीच देणं घेणं नाही. जोपर्यंत तुझ्यापासून त्याचा स्वार्थ साधला जाईल तोपर्यंत तू सर्वाचा आहेस. परंतु त्यावेळी तुझ्यावर दुःखाचा डोंगर येईल. ज्यावेळी तुला या लोकाची गरज असेल त्यावेळी मात्र तू एकटा असेल, हे मात्र विसरू नकोस. आणि त्यावेळी तुला आठवण येईल ती फक्त तुझ्या परमात्म्याची, तुझ्या ईश्वराची, ज्याने तुला हे जीवन दिलं आहे. मग त्यावेळीची वाट का पाहतोय? आजपासून सुरुवात कर. त्याची सेवा कर. त्यांना आपलंसं करून घे. नाहीतर वेळ पडल्यानंतर तेही तुझ्याकडे येणार नाहीत. अशी वेळ तू स्वतः आणू नकोस. कारण या देवाने तुला हे इतकं अमूल्य जीवन दिले आहे. ते तू आनंदाने जग. कितीही कोणासाठी केलास तरीही तुला काहीच मिळणार नाही. आणि तुझ्या जीवनासाठी जर तू आजपासून नामस्मरणात गुंतून राहशील, सत्कर्म करशील, जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपल्यात दोन्हीही गुणधर्म असेल, त्यावेळेस तुझा आणि परमेश्वराचा शब्द हा एकच असेल की बाळा, घाबरू नकोस, मीही तुझ्यासाठी येत आहे. कारण हा देव तुझी भक्ती पाहून तुला कधीही एकटे सोडणार नाही आणि कधी तू वाऱ्यावर राहणार नाहीस. कारण या देवाने तुला आपलंसं केलं आहे. आपलं बाळ समजलं आहे. तुझ्यावरती तो आतोनात प्रेम करत आहे. मार्ग सोडू नकोस. सत्याने चालत राहा. जीवनाचे सार जाणून घे. हे जग आपलं करण्यासाठी अपुरा पडेल तेव्हा तू तुझ्यासाठी स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवशील. नाहीतर इथे येणारा प्रत्येकजण तुला म्हणेल, याने आमच्यासाठी केलंच काय? हे ऐकून तुला जो त्रास होणार आहे तो तुझ्या गगनात सुद्धा मावणार नाही. हे जग स्वार्थावर चालते. येथे प्रत्येकाला आपल्या सुखाचा आणि आपला भविष्याचा विचार आहे. तू कोणासाठी कितीही केलास तरीही तू एक निर्मळ पाण्याचा झरा आहेस. त्यामध्ये प्रत्येकजण हात धुवून घेतील. परंतु ज्या वेळेस तूच खळखळून व्हायला लागेल, तुला रस्ता मिळणार नाही, त्यावेळी मात्र तुला स्वतःच तुझ्यासाठी मार्ग तयार करावे लागेल. हे लोक, हे दगडधोंडे काटे तुला कधीही मार्ग मोकळा करून देत नाही. जीवन हे सत्याने चालायचं आहे.
इतरावर गुंतून राहतं आपल्या पायाला भक्कम बनव आणि आपल्या जिद्दीवर जीवन जग. बाकी सर्व या परमेश्वरावर सोपवून दे, कारण हा परमेश्वर कधीही तुला एकटे सोडणार नाही. तुझ्या संकटामध्ये कधीही तुझी परीक्षा घेणार नाही. देवाने तुला आपलंसं केलं आहे, ते कधीही तुला एकट्यामध्ये सोडणार नाहीत. देव हा सत्याचा आहे, देव हा विश्वासाचा आहे, देव हा प्रामाणिकपणाचा आहे आणि ते सर्व गुण तुझ्यामध्ये आहेत. म्हणूनच तुला देवाने आपलंसं केलं आहे. बाळा, या जगामध्ये स्वार्थी निस्वार्थ या अशा गोष्टी आहेत ज्याला समजल्या तो जीवनामध्ये अतिउच्च स्थान नक्की स्वीकार करतो आणि त्या स्थानासाठी तू दिवस रात्र प्रयत्नसुद्धा करत असतो आणि तू सुद्धा त्यासाठी पात्र आहेस. फक्त जीवनाचे सार वळखून घे, या जीवनात गुंतून राहा. परंतु जे सद मार्ग आहे, जे कल्याणकारी मार्ग आहे, त्यामुळे तुला मोक्ष प्राप्ती होईल, त्यामुळे तुझ्या जीवनाचे कल्याण होईल. त्या गोष्टी स्वीकार करून त्या मार्गाचा अवलंब करत राहा. इथे प्रत्येक जणाला येणारा दिवस आनंदात कसा जाईल त्यासाठी जीवन जगायचे आहे. परंतु आपल्यामुळे कोणाला आनंद कसा होईल हे विचार करणारे क्वचितच तुला बोटावर मिळतील इतके सापडतील. कारण हे जग कोणाचेही स्वार्थासाठी आपलं वापर करायला मागे पुढे पाहत नाही. इथे जगामध्ये प्रत्येक प्राणी असेल, पक्षी असेल, तो देवाचा दात आहे. कारण सर्व विश्व हे देवाने तयार केले आहे. आपण इतरावर अधिकार गाजवणे इतकी आपण मोठे आहोत किंवा श्रेष्ठी नाहीत ते स्वीकार करायला तुम्हाला वेळ लागेल. परंतु ज्या दिवशी तुझ्या अंतरात्म्यामध्ये हे ज्ञान होईल की आपण ही जीवनाचा एक क्षण आहेत, देवाने आपल्याला सुद्धा सृष्टीचा एक भाग म्हणून पाठवलेले आहे, तेव्हा आपली सुद्धा काहीतरी देणे लागते. आपण सुद्धा कोणासाठी काहीतरी करणे हे आपले सुद्धा भाग्य आहे. जर आपण त्या भाग्याचा वापर आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी करत असो तर देव कधीही तुला एकट्यात सोडत नाही. कारण देवाला तुम्ही दुःखी आनंदी पाहणे शक्यच होत नाही. स्वामी आई तुमची आई आहे, ती प्रत्येक बाळाचा विचार करते, प्रत्येक बाळाच्या सुखाचा भविष्याचा आनंदाचा विचार करून जीवन जगत असते. तुम्ही तर मग त्याचे प्रिय आहात. बाळा, त्याच्या मार्गात आहेस, तू एकटा पडू नकोस. सत्यासोबत ठेव, ज्ञान सोबत ठेव, आत्मविश्वास कायम कर आणि स्वामी मार्गात चालत राहा. येणारा प्रत्येक अडचणीचा संकटाचा दिवस स्वामी आनंदाने आणि सुखाने एका क्षणात तुझ्यापासून दूर करतील. पण स्वामीचा हा इतका विश्वास मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावे लागेल, स्वतःला स्वामी चरणी अर्पण करावे लागेल. ज्या दिवशी तू स्वामीचा होशील त्या दिवशी स्वामी तुला आपलं बाळ म्हणून स्वीकार करतील आणि ज्या दिवशी तू स्वामीचा बाळ म्हणून स्वामीचा हात तुझ्या डोक्यावरती मिळेल त्या दिवशी तू जगातील सर्वात श्रीमंत आणि उत्कृष्ट व्यक्ती गणनात जाशील. कारण ब्रह्मांडाचा उपयोग परब्रह्म ही श्री स्वामी समर्थ महाराज हे जर तुझ्या मागे आहे तर जीवनात तुला यापेक्षा आणखी हवंच काय. ज्या दिवशी तू स्वामी मार्गात असलास त्याच दिवशी स्वामीने तुझे चरण त्याच्या चरणाशी ठेवले आहेत. कारण तू ही स्वामी सेवेत गुंतला आहेस आणि तू सुद्धा लोकाचा आदर्श बनला आहेस. स्वामी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करते जिथे तुझ्या आनंदाचे क्षण, सुखाचे दार तिथूनच तयार होत आहेत. धन्यवाद.